तर हा आपला डिजिटल पॅनल आहे. तर हा बोरचा स्टार्टर आहे. तर प्रत्येक जणाने आपण जो काही अॅनालॉग वापरतो म्हणजे काट्याचा साधा स्टार्टर वापरतो त्याच्याऐवजी डिजिटल स्टार्टर वापरा. ह्याचा फायदा काय होतो तर हा आम्ही आमच्या बोरला वापरलेला आहे. तर हा काय करतो म्हणजे हा फ्लोट नुसार तर कंट्रोल करतोच, पण हा जरी वापरणार नसेल फ्लोट स्विच तरी तुम्ही ऍज अ नुसता स्टार्टर म्हणून हा वापरू शकता. ह्याचा फायदा काय होतो की आमची ही जी बोर आहे ही उन्हाळ्यात फक्त 5 ते 10 मिनिट चालते. तर हा काय करतो उन्हाळ्यात मोटरला चालू करतो, पाणी संपलं की मोटरचं एम्पियर कमी होतं की हा लगेच ड्राय म्हणून बंद करतो तो मोटर. त्यानंतर आम्ही याला 2 तासाचा रिस्टार्ट टाइम लावलेला आहे. मग काय करतो पाणी संपलं की 5व्या-6व्या मिनिटाला हा मोटर बंद करतो, परत 2 तास हा वाट बघतो पूर्ण, त्यानंतर परत मोटर चालू करतो, परत 5 ते 6 मिनिट आमची मोटर चालते, परत बंद करतो, परत 2 तासानं चालू करतो. ह्याच्यामुळं आमची मोटर थोडी सुद्धा ड्राय कंडिशन मध्ये चालत नाही. मोटर ड्राय कंडिशन न चालल्यामुळं जे काही इम्पेलर आहेत ते आधी आमचे पूर्ण असे पगळून विघळून असे घट्ट तयार व्हायचे. ते एकदा सुद्धा जेव्हापासून हा आम्ही डिजिटल स्टार्टर वापरलाय तेव्हापासून एकदाही ती समस्या आलेली नाही. प्लस ओव्हरलोड म्हणजे काही कारणानं जर आमचं चुकून कॉक चालू करायचा वगैरे राहिला, पाण्याचं प्रेशर वाढलं तरी ओव्हरलोडनं हे स्टार्टर ऑटोमॅटिक मोटर बंद करतो. तर प्रत्येकाने तुमच्या साध्या स्टार्टरऐवजी डिजिटल स्टार्टरला प्रेफरन्स द्या. त्यामुळे तुमच्या मोटरचं प्रोटेक्शन हे 100% होईल. धन्यवाद.